तर मयुरेश, सगळ्यात पहिले आज तर मला खूप मजा येणार आहे, कारण पॉडकास्टच्या गेस्ट रोलमध्ये तू आज आलायस. ॲब्सोल्युटली राईट. आणि सगळ्यात पहिले तुझं डिजिटल गप्पांवर खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू. कसं वाटतंय? छान वाटतंय, कारण का पहिल्यांदा ॲज अ पॉडकास्टर तुम्ही पॉडकास्ट सुरू करतात विथ अ विजन की तुम्हाला कधीतरी कोणीतरी पॉडकास्टवर बोलवावं. आणि तो माझा पण गोल होता की अरे आपण काहीतरी केलं पाहिजे आयुष्यात की लोक आपल्याला पॉडकास्टिंगवर बोलवतात. करेक्ट. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू नीनाज, एव्हरीवन इन द टीम. आणि तुम्ही छान करतायत पॉडकास्टिंग आणि काही नवीन डिजिटल गप्पा, कारण का डिजिटल कंटेंटमध्ये खूप गरज आहे मला तरी वाटतंय. कारण का जे पीपल साऊंड आहेत हू अंडरस्टँड डिजिटल अँड हू अंडरस्टँड द बेसिक्स ऑफ इट, किंवा ते त्या फील्डमध्ये काम करतात, त्यांच्यासाठी या गप्पा होणं फार महत्त्वाचं. करेक्ट. नाही, आणि आमचा सुद्धा तोच मोठा होता की विविध विषयांवर लोकांसमोर गेस्टना प्रेझेंट करणं, त्यांचे व्ह्यूज ऐकणं, त्यांच्यासोबत गप्पा मारणं. अँड आय होप की तो तुझा सुद्धा एक अँगल होता कधी काळी. ॲब्सोल्युटली. राईट. सो बेसिकली तुझ्या आयुष्याचे दोन अविभाज्य घटक आहेत. एक म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग म्हणूयात आपण, आणि दुसरा म्हणजे पॉडकास्ट. कुठनं सुरुवात करूयात? डिजिटल मार्केटिंगवरनं सुरुवात करू शकतो, मग पॉडकास्टला येऊ शकतो आपण. चाल. सो डिजिटल मार्केटिंग म्हटल्यानंतर एक ओव्हरऑल अशी इमेज आहे की ठीक आहे, मी डिजिटल मॅनेजर अपॉइंट तर करतो, पण ॲज अ कंपनी मला विशेष रिझल्ट्स मिळत नाहीत. बरोबर. राईट. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले मला सांग की हे डिजिटल मार्केटिंग आहे काय, आपल्या प्रेक्षकांना त्याचा एक जिस्ट मिळू देत. येस. तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे आजकाल आपण जे पण इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन, गुगल याच्यावर ज्याही ॲड्स बघतो किंवा एखाद्या प्रोडक्टचे फोटोज, व्हिडिओज, रील्स जे आपण सगळे कन्झ्युम करतो. करेक्ट. तर त्याच्यावर प्रेझेन्स एस्टॅब्लिश करणं इज नथिंग बट डिजिटल ऑर सोशल मीडिया मार्केटिंग. ओके. मग फक्त इंस्टाग्राम, फेसबुकच आहे याचे प्लॅटफॉर्म का? नाही, याचे भरपूर प्लॅटफॉर्म्स आहेत. जसं आता यूट्यूब आहे, लिंक्डइन आहे, फेसबुक आहे, गुगल आहे, मग इंस्टाग्राम आहे, मग स्नॅपचॅट आहे, टिकटॉक आहे, जे आता इंडियात नाहीये तरी वी आर मार्केटिंग होतं. तर हे मेनली झाले तुमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स. याच्यामध्ये काय डिफाईन होतं की तुझा ब्रँड काय, ठीक आहे, आणि तुझा ऑडियन्स कुठे असणार आहे. ठीक आहे. जर तू एक्झाम्पल घेतलं, तुझं रेस्टॉरंट आहे, तर तुझा डेफिनेटली लाईव्ह ऑडियन्स असणार आहे युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकवर. बरोबर. कारण का तिकडे टीनेजर्स आहेत, तिकडे आपण सगळी जी लोक आहोत ज्यांना फूड बघायला आवडतं, मग त्याप्रमाणे आपण एकमेकांना तो कंटेंट शेअर होतो. बरोबर. त्याप्रमाणे मग आपण एकमेकांना शेअर करतो, तू या रेस्टॉरंटला गेलास का, त्या रेस्टॉरंटला, मग तो प्लॅटफॉर्म तुझ्यासाठी बरोबर आहे. पण जर तू एखादा विचार केलास की आयटी कंपनी आहे, तर आयटी कंपनी इंस्टाग्राम, फेसबुकवर टाकून काहीच उपयोग नाही आहे. बरोबर. का? कारण का तिकडे तुम्हाला फक्त एंटरटेनमेंट फॅक्टर मिळणार आहे की जहा लोक तुमच्या रील्स वगैरे शेअर करतील, रिलेट करतील, जसं आपण बघतो मोठ्या मोठ्या ब्रँड्स त्याचे, आणि ते ब्रँडशी रिलेटेड पण कंटेंट नसतं. करेक्ट. इट इज जस्ट अबाउट प्रोड्युसिंग कंटेंट. की आता जसं आपण लेट्स ड्रूम जे बघितले, त्यांच्या ऑफिस रील्स वगैरे जे असतात त्या किती व्हायरल झाल्या. करेक्ट. पण त्याच्यानंतर मला कळालं की अरे ड्रूम करतं काय एक्झॅक्टली, हे मला नंतर कळलं की अरे हा ब्रँड तर अगदी ऑटोमोबाईलमध्ये आणि काहीतरी वेगळ्याच सेक्टर मधला. बरोबर. पण ऍटलिस्ट त्यामुळे काय झालं त्यांच्या रील्समुळे की त्यांना माझं अटेन्शन मिळालं. बरोबर. पण आता मग आयटी कंपनीला आहे, मग त्यांचा राईट प्लॅटफॉर्म काय आहे? लिंक्डइन. करेक्ट. का? प्रायमरीली लिंक्डइन आणि गुगल आणि वेबसाईट्स. मग त्याच्यावर जर तू बरोबर तुझं फुटप्रिंट्स ठेवलं, त्याच्यावर जर तू प्रॉपर मार्केट केलं, की तुझं कंपनी दाखवली, तुझं कंपनी कल्चर दाखवलं, तुमचे प्रोजेक्ट्स दाखवले, हे सगळं जे हायलाईट करतो, तेव्हा तुला दोन गोष्टी होतात. एकतर जी मुलं आहेत किंवा मुली आहेत ज्यांना तुझ्या कंपनीत काम करायचंय, ती एकतर पहिले अट्रॅक्ट होतात. का? कारण त्यांना तुमचं कल्चर दिसतं, तुमचं काम दिसतं. प्लस काय होतं की जेव्हा वेन यू आर पिचिंग टू अ न्यू क्लायंट, तेव्हा काय होतं, ते येऊन पहिलं काय चेक करणार, तुझी वेबसाईट चेक करणार, तुझं लिंक्डइन प्रेझेन्स चेक करणार की तिकडे तू आहेस का नाही. तर त्यांना कळलं, असं वाटलं की अरे हा शेवटचा पोस्ट जवळजवळ 4 महिन्यापूर्वी आहे. करेक्ट. मग त्यांना असं वाटतं अरे कंपनी चालू आहे का बंद झाली, काय झालं. कारण का आजकाल आपण सगळे परसेप्शन्स बनवून टाकतो गोष्टींवर. बरोबर. की अरे हा आता क्रिएटर आहे फॉर एक्झाम्पल, ह्यानी जवळजवळ एका महिन्यात किंवा 2 महिन्यामध्ये टाकलाच नाही काही कंटेंट, मग आपल्याला वाटतं अरे ह्याने बंद केलं का दुकान, किंवा आता हा असं का नाही कंटेंट करते, मग त्या काहीतरी वेगळं घेऊन येत असणार आहे कदाचित, किंवा मग काहीतरी ब्रँडिंग करतोय. मग त्याच्यामध्ये तुझा रोल काय असतो? तर मग आमचा रोल असा असतो की जे पण B2B असेल किंवा B2C असेल, ठीक आहे, मग त्याच्यामध्ये B2C मध्ये रेस्टॉरंट झालं, बरोबर, एखादं प्रोडक्ट झालं, एखादं सर्व्हिस झाली, किंवा काहीही असू शकतं त्याच्यामध्ये, जे त्यांचा डायरेक्ट टू कस्टमर
हे त्यांचा बेसिकली की लोकांनी ते बघावं, विकत घ्यावं आणि तिकडनं थ्रू आपला सेल व्हावा. करेक्ट. प्रत्येकाचा उद्देश तोच सो असतो. इट इज जस्ट फॉर डायरेक्ट टू कस्टमर और इट इज फॉर B2Cच फक्त आहे का B2B पण असतं? B2B पण आहे. आता जसं म्हणलं की IT कंपनी झालं किंवा एखादी वेल्थ मॅनेजमेंट कंपनी आहे, एखादी फायनान्स कंपनी आहे, तर त्यांच्याकडे काय असतं, त्यांच्याकडे सिरियस ऑडियन्स असतो जो फक्त त्यांचा लिंक्डइनवर अवेलेबल आहे. बरोबर. ठीक आहे. तर त्यांना फक्त बिझनेस लोकांनाच ते डायरेक्ट करायचं आहे. करेक्ट. कारण का एखादा ब्रँड आहे, त्याचं प्रोडक्टच खूप कॉस्टली आहे, तर त्यांना B2C जाऊन चालणारच नाहीये. कारण का ते त्यांचं भरणार आहे. एखाद्या फॉर एक्झाम्पल इन्शुरन्स कंपनी, त्या इन्शुरन्स कंपनीचा गोल काय की आपल्याला मॅक्सिमम इन्शुरन्स कंपनीजच हव्यात, त्यांच्याकडे एम्प्लॉईज आहेत. बरोबर की त्यांना मग आपण हेल्थ पॅकेज विकलं, लाईफ इन्शुरन्स विकलं, काही पण त्याच्या प्रकारे विकलं, पण त्यांना फायदा याच्यात असा की 1-2 लोकांच्या इन्शुरन्स काढण्यापेक्षा त्यांना कंपनी टार्गेट करायची. बरोबर. सो मग दॅट इज युअर B2B मॉडेल. राईट. मग त्यासाठी राईट प्लॅटफॉर्म चूज करणं, त्यांचं टार्गेट ऑडियन्स समजून घेणं की त्यांच्यामध्ये काय असतं की त्याचं वय काय आहे, तुझं टार्गेट ऑडियन्सचं. तर एखादा तू टी-शर्ट शॉप आहेस ऑनलाईन, ठीक आहे, तर तुझा ऑडियन्स हा यंगस्टर्सच असणार आहे. करेक्ट. का? कारण का दे आर डेफिनेटली स्क्रोलिंग इंस्टाग्राम, त्याच्यावर तुझी ऍड बघितली, त्यांना तुझं प्रोडक्ट आवडलं, तर देर इज अ पॉसिबिलिटी की तो तुझ्या वेबसाईटवर डायरेक्ट होईल. बरोबर. तिकडनं तो बाय किंवा हे करेल, इन्क्वायर करेल ऍटलिस्ट. पण मग जर B2B आहे तर त्याच्यामध्ये काय असणार आहे ऍस्पेक्ट की तो तुझ्या कंपनीवर येणार, देन ही विल मेल यू की बाबा मला तुझ्या सर्व्हिसेस पाहिजे. तर हा बेसिकली एक पॅटर्न असतो की त्याच्यामध्ये यू हॅव टू आयडेंटिफाय युअर टार्गेट ऑडियन्स, यू हॅव टू अंडरस्टँड की तुझं कुठल्या सोशल मीडियावरनं तुला सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळणार आहे. मग देन इट कम्स टू युअर क्रिएटिव्ह किंवा रील्स. आता जेव्हा पूर्वी आम्ही, आता वी आर 7 year old कंपनी, पण पूर्वी काय होतं, आमचं आहे कमिलियन मीडिया. ओके. सो आधी माय सोशल मीडिया मार्केटिंग नावाने होतं. सो वी रिब्रँडेड इट लास्ट डिसेंबर टू कमिलियन मीडिया. का? कारण का वी नीडेड अ नेम दॅट वुड ऍक्च्युली पुट आवर कंपनी देअर. कमिलियन का? बिकॉज तो रंग बदलू असतो. पण आम्ही पण कसं, आम्ही रंग बदलतो सर्व्हिसेस मध्ये, पण ट्रेंड्स प्रमाणे. वी आर अपडेटेड विथ द चेंजिंग ट्रेंड्स, वी आर अपडेटेड विथ द चेंजिंग पॅटर्न्स, वी आर अपडेटेड विथ द न्यूअर डायनामिक्स ऑफ द बिझनेसेस. दॅट्स वाय द नेम कमिलियन. तर मग याच्यामध्ये आम्ही काय करतो, वी डू द ब्रँडिंग. कारण का एखाद्याचा लोगो वगैरे करणं असेल, एखाद्याचा बेसिक असतात गोष्टी ज्या ब्रँडिंग वगैरे करायला लागतं, की ब्रँड एस्टॅब्लिश करणं. सो ते आम्ही तिकडे पहिलं बनवतो. मग त्यानंतर काय होतं की मग आजकाल लोक काय सगळ्यात जास्त बघतात, रील्स. करेक्ट. तर मग तुम्ही त्यांना आधी, जेव्हा आम्ही त्यांना स्टॅटिक पोस्ट द्यायचो, आता तो जमाना गेलेला आहे की आता लोक कोणी स्टॅटिक बघतच नाही. गेलो इंस्टाग्राम उघडलं, रील दाबलं, त्याच्यावर खटाखट आपण रील्स बघत बसतो. बरोबर. सो मग वेळ कसा जातो कळतच नाही, तो वेगळीच गोष्ट आहे. पण त्या रील्स मध्ये मग मेक शुअर करणं की यार मी माझ्या ब्रँडला तिकडे हायलाईट करू. करेक्ट. बरं का, आता होतं काय की या गोष्टी चालू आहेत, मग क्लायंट असं पण म्हणतो की अरे आता आमची वेबसाईट करून द्या, मग आमची आता तुम्ही SEO करा, आम्हाला ऍड्स करून द्या. मग पूर्वी जेव्हा आम्ही स्टार्ट केलं तेव्हा आम्ही अख्खा मेन्यू कार्ड घेऊन घ्यायचो की सर आम्ही हे करतो, हे करतो, हे करतो, हे करतो, हे पण करतो. क्लायंट काय म्हणतो, तुमची एक्सपर्टीज काय? मग आम्ही ठरवलं की नाही, मग आपली एक्सपर्टीज काय, सोशल मीडिया. आणि याची सुरुवात कुठनं झाली? मग ह्याची सुरुवात अशी झाली की आय वॉज वर्किंग इन IT. ओके. बेसिकली तुझा एज्युकेशन पण, माझं एज्युकेशन, आय एम एन इंजिनियर. ओके. अँड आय कम्प्लीटेड इन 2011. त्यानंतर आय वॉज वर्किंग विथ KPIT अँड टेक महिंद्रा. नाईस. सो टेक महिंद्रा आय वॉज ॲट अ व्हेरी गुड पोझिशन. पण वेन आय वॉज इन टेक महिंद्रा आय वॉज वर्किंग विथ अमेरिकन क्लायंट्स, AT&T ओके आणि वेरायझन वगैरे असं. पण मला दिवसा खूप वेळ असायचा. करेक्ट. सो देन आय यूज्ड टू थिंक, आणि तेव्हा दॅट वॉज द टाइम वेन इंस्टाग्राम, फेसबुक वॉज लाईक कमिंग इन टू देअर प्राईम. इट जस्ट नॉट इव्हन बिगन. म्हणजे आता आपण खूपच वेगळं मॉडेल बघतो. तेव्हा इट वॉज जस्ट द स्टार्ट. तेव्हा रील्स तेव्हा पोस्ट करणं, इट वॉज व्हेरी रेअर दॅट पीपल वर डुईंग इट. बट आय वॉज की मला करायचं, मला आवडतं. सो दॅट इज वेअर आय गॉट दॅट व्हॅलिडेशन की नाही बॉस, हे आपण करू शकतो, ह्याच्यात लोक पैसे करतायत. मग देन द टीम ग्रीव. मग देन सो वी हॅव अ टीम ऑफ अराउंड 25 people नाव in Pune, and we are working nationally and internationally as well. Right. We have clients from US, Europe, Singapore, Japan. जिकडे आम्ही त्यांना सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, and definitely in India as well. Correct. Recently we have tied up with one of the biggest companies in US known as Arcus Partners, where they are into basically Salesforce and cloud and everything. So we as Chameleon Media has tied up with them as a creative edge. So we are now offering a
digital marketing services to companies in US. Thankfully, our clients love us for the kind of work we are giving them, the kind of support we are giving them. मग त्या कुठल्याही avenues असेल, then like for example मग app making असेल, then we have tied up with good companies. Like for example, Ninad we have tied up for apps. We have tied up with another person, Leo, who is working in Bangalore for performance marketing. Why? Because at a point of time you realize you cannot do everything. कारण का तू सगळं करत बसलास ना, ठीक आहे तुझा पैसे तुला मिळतील, तू व्हॅल्यू नाही देऊ शकणार. देन इफ आय हॅव टू मेक एन ऍप टुमॉरो, मग मला त्याच्यातनं कळलं पाहिजे ना की यार मी जातं काय त्याच्यामध्ये. सो इट इज ऑलवेज येस. हा तेच विचारणार होतो की यू डू टाइप विथ द अदर कंपनीज. येस. सो तू कोटेशन दिलंस एखाद्या कंपनीला, राईट, आणि ते अप्रूव्ह होऊन आलं, लेट्स कन्सिडर, ओके, की त्याच्यानंतर मग तुझा जो टेन्युअर तू जो दिलेला असतोस किंवा तू काही कमिटमेंट्स देत असशील क्लायंटला, बरोबर, त्याचा तो पार्ट कसा स्टार्ट होतो? हा, तो बेसिकली कसा असतो की सुरुवातीला किक ऑफ कॉल असतो. ओके. मग जिकडे माझी टीम असते, माझी जनरल मॅनेजर असते, सगळे असतात, डिझायनर, देयर इज युअर व्हिडिओ एडिटर, त्यांचे हेड्स असतात. सो वी मेक अ क्लस्टर वेअर हे सगळे पीपल, बिकॉज वी आर वर्किंग ॲज युअर CMOs, वी आर युअर चीफ मार्केटिंग ऑफिसर्स, each one of us who's involved in that business. का? कारण का आज it's not about me, because we are still a bootstrap company, because we don't have any funding. तर मला तो क्लायंट इतका महत्वाचा आहे, जरी तो मला आज 5,000 भरू दे, 15,000 भरू दे, किंवा 1,00,000 रुपये भरू दे, एव्हरी क्लायंट इज इम्पॉर्टंट टू अस. मग त्याच्यामध्ये मग काय होतं, मी अंडरस्टँड देअर रिक्वायरमेंट्स, की तुम्हाला पहिल्या 3 महिन्याचा, आणि आमचे 3 महिन्याचे प्लॅन्स असतात. का? कारण का दे आर अचिवेबल गोल्स. असं नाही की एका वर्षात मला 1,00,000 फॉलोअर पाहिजे, हे नाही, हे अनरिअलिस्टिक असतं. बिकॉज ॲट टाइम यू ॲज अन एजन्सी यू हॅव टू पुट युअर फूट डाऊन, की काय होऊ शकतं. आणि हा, जर काहीतरी तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स घ्यायचं, मग देन यू हॅव टू बी अंडरस्टँडिंग की तेवढं कॉस्ट लागणार आहे तुम्हाला. नाही, मग हे मला असं वाटतं हे प्रॉडक्टवर पण बऱ्यापैकी डिपेंड आहे. ॲब्सोल्युटली, प्रोडक्टवर सगळ्यात जास्त डिपेंड असतं. सी, बेस्ट प्रोडक्ट और बेस्ट सर्व्हिस इज, आय स्टील बिलीव्ह, की ज्याला मार्केटिंगची गरजच नाही लागायला पाहिजे. हे आय टोटली बिलीव्ह इट. की ॲपल फोन, आयफोन्स नाही, बट नाही लागत आज मार्केटिंग. ॲपल त्या लेवलला ऑलरेडी पोहोचलेलं आहे, पण त्यांनी तेवढं प्रोडक्ट स्ट्रॉंग बनवलं ना. एक्झॅक्टली, दॅट इज ट्रू. करेक्ट. आज कुठलाही घे तू प्रोडक्ट, द बेस्ट प्रोडक्ट यू नेम, त्यांना मार्केटिंग करावं लागतं, पण त्यांचं बजेट किती असतं? 2% ऑफ द होल कॉस्ट ऑफ देअर प्रोडक्शन, देअर रेव्हेन्यू. ओनली देन यू हॅव अ हिट प्रोडक्ट. हा, तुम्ही काहीतरी प्रोडक्ट नाहीये तुम्हाला पारला, लोकांनाच ऍक्सेप्टेड नाहीये, तर मार्केटिंग करून यू आर. आणि मार्केटिंग कसं असतं रे, की मार्केटिंग मधून तुम्हाला व्हिजिबिलिटी मिळणार आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे सगळ्यांनी, की तुम्हाला व्हिजिबिलिटी मिळणार आहे. हा, चल तुमचा पोस्ट लोकांना दिसणार आहे, पण जर तो प्रोडक्ट तुला रिलेटच झाला नाही, ठीक आहे, सो यू आर नॉट, हाऊ आर यू गोइंग टू कंपेल दॅट पर्सन टू बाय. राईट. आज मी तुला एखाद्या टी शर्टची ऍड दाखवली की त्याचे डिझाईन्स तुला रिलेटच होत नाहीयेत, ठीक आहे, की असं काहीतरी डिझाईन्स आहेत जे वर्ल्ड वॉर 1 चे. एक्झाम्पल वर्ल्ड वॉर 1 तर झाला ना, वर्ल्ड वॉर 2 झाला, चल, हो ना, त्याच्यामधले जर मी तुला डिझाईन घेऊन आलो त्या टी शर्टवर, तू म्हटलास की यार पण मी हे का घालू, खूप भारी मार्केटिंग आहे, हा अप्रतिम फोटोशूट केलाय, ब्रँडिंग अमेझिंग आहे, सगळं अमेझिंग आहे, पण तो प्रोडक्ट तुला रिलेटच झाला नाही, तू बाय करशील का? राईट. आणि मग प्राइस पॉइंट इम्पॉर्टंट. पण हे ऍज अ CMO किंवा ऍज अ मार्केटिंग पर्सन हे डिसाईड करणं पण तेवढं डिफिकल्ट आहे ना, की कुठल्या व्ह्युअर्सना हा प्रॉडक्ट दिसला पाहिजे. आहेच कारण का काय आहे की मग तेव्हाच तर मग देन वी डू टार्गेट ऑडियन्स सेटअप. हा, कारण का आता फॉर एक्झाम्पल एखादी ट्रॅव्हल कंपनी आहे, आता ट्रॅव्हल कंपनी जर ती असेल, मग ती नक्की काय कोणासाठी बिझनेस करते, ती आर दे फोकसिंग ऑन ग्रुप टूर्स, आर दे फोकसिंग ऑन सोलो ट्रॅव्हलर्स, आर दे फोकसिंग ऑन कपल्स. त्याच्यातनं त्यांचा आपल्याला सगळ्यात जास्त धंदा कुठनं होतोय, फॉर एक्झाम्पल त्यांच्या ग्रुप टूर्स असेल, तर देन आय कॅनॉट मार्केट इट टू अन ऑडियन्स ऑफ 18 to 24. का? हे सगळे सोलो ट्रॅव्हलर्स आहेत. सोलो ट्रॅव्हलिंगला तुला कुठली ट्रॅव्हल कंपनी नाही लागत. यू कॅन डायरेक्टली पिकअप अन आयटनरी, और यू कॅन सी इन इंस्टाग्राम की हा बाबा चल काश्मीर ट्रिप मारली, हा मी पण जाऊ शकतो इकडे इकडे इकडे, हे हॉस्टेल्स आहेत, चल माझं चीप ट्रॅव्हल होऊन जाईल. का? कारण का ऍट दॅट टाइम युअर मनी इज इम्पॉर्टंट. बट वेन यू ट्रॅव्हल विथ अ फॅमिली, यू आर लुकिंग ॲट अ ग्रुप टूर, त्यावेळेस तुला लक्झरी, तुला फूड, तुझं हॉटेल, तुझा स्टे, तुझं ट्रान्सपोर्ट, हे सगळं तुला डोक्यात विचार नाही करायचं. का? कारण का तुला तेव्हा अशी कंपनी पाहिजे जे माझं घरनं पिकअप पासून मला अख्खं टूर होऊन मला घरी ड्रॉप पर्यंत मला बघायचं नाही याच्या. बरोबर.
अँड फॉर दॅट यू आर रेडी टू गिव्ह दॅट अमाऊंट ऑल्सो टू दॅट ट्रॅव्हल कंपनी. सो देन वेन वी ऍडव्हर्टाईज फॉर देम, मग ते लोकेशन्स प्रमाणे जसं श्रीलंका, मालदीव्स, मॉरिशियस, बाली, थायलंड, काय हवंय, कुठे जात आहेत सगळ्यात जास्त टुरिस्ट लोकेशन्स, त्या पहिलं तर एकतर ऍडव्हर्टाईज करायच्या आहेत. मग त्यानंतर आय हॅव टू सेगमेंट इट, की मग या ग्रुपवाल्यांना जर करायचंय, मग देन आय हॅव टू मॉनिटर दॅट काइंड ऑफ एन ऑडियन्स एज, की मग मला या ऍड्स दाखवायचे 40 अँड अबाव लोकांनाच. मला 40 अँड बिलो, कारण का दे आर ऑलवेज ट्रॅव्हलिंग ऑन बजेट. राईट, बरोबर. हा, जर मुलांनी वगैरे बघितली ऍड तर त्यांच्या आईबाबांना सांगतील की हा चला बाबा आपण इकडे जाऊन येऊ, त्या आईबाबांबरोबर ट्रॅव्हल करतात. सो आय हॅव टू मेक शुअर की ती ऍड त्याच लोकांना दिसो ज्यांना इंटरेस्ट आहे, जे ती ऍड बघून की हा चला ग्रुप डिस्काउंट दिसतंय त्याच्यावर काहीतरी, मग त्याच्यामध्ये तुझे डिस्काउंट्स आले, मग तुझ्यामध्ये त्याच्यामध्ये मग काय काय ऑफर्स आल्या, मग आम्ही विजा करून देतो, हे करून देतो, मग ती त्या कंपनीचे जे युएसपी आहेत मग ते हायलाइट करणं ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम बिकम्स व्हेरी क्रुशियल फॉर अस. त्याच्यावरनं मग त्यांना त्या लीड्स येत आहेत. पण त्याच्यात सुद्धा तुम्हाला मल्टिपल कॉल्स क्लायंट सोबत घेणं आणि या सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये कसं असतं की वेन यू आस्क्ड मी द क्वेश्चन द प्रोसेस, सुरुवातीला आम्ही आधी क्लायंटला काय करायचंय, क्लायंटची किती विजन आहे, कारण का पूर्वी असं नव्हतं. पूर्वी आम्हाला क्लायंट मिळाला आम्ही खुश व्हायचो, हा क्लायंट मिळाला चल आपले 2-3 महिने. पण त्यानंतर आम्ही रिअलाइज करायला लागलो की यार हे 6 महिन्याहून जास्त टिकतच नाहीयेत. आणि थँकफुली फॉर नो मिस्टेक ऑफ अस, क्लायंटचं बजेट संपून जातं, क्लायंटचा प्रोडक्टच विकला जात नाहीये. बट बजेट डिसाईड कसं करतात, तुम्ही सांगता त्यांना का क्लायंट तुम्हाला सांगतो? त्याच्यासाठी काही तू जसं मगाशी म्हटलास की फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सो ऍडव्हर्टाइजमेंटचे सुद्धा काही पॅटर्न्स असतात का की प्रत्येक नीडनुसार, कस्टमरच्या किंवा प्रॉडक्टनुसार ते आपण वेगवेगळ्या अँगलनी सेट करू शकतो? मेटामध्ये यू हॅव अराउंड 8 to 10 लेवल्स ऑफ डिफरंट कॅम्पेन्स. तुला फक्त लाईक्स पाहिजेत तर त्याची वेगळी कॅम्पेन आहे, तुला फक्त मेसेजेस पाहिजेत लोकांकडनं त्याच्या वेगळ्या कॅम्पेन्स आहेत, तुला फक्त वेबसाईट व्हिजिट्स पाहिजेत त्याच्या वेगळ्या कॅम्पेन्स आहेत, तुला फक्त तुझ्या ऍज अ तुमचं ऍप आहे जे तुम्ही मार्केट करता, तुम्हाला फक्त ऍप्सला व्हिजिट्स आणि त्यांच्या डाउनलोड्स पाहिजे तर त्याच्या वेगळ्या कॅम्पेन्स आहेत. तुमचं जर स्टोर आहे एखादं फिजिकल स्टोर आणि त्यासाठी तुम्हाला वॉक इन पाहिजे तर त्यासाठी स्टोर कन्व्हर्जन कॅम्पेन्स आहेत. अशा प्रकारच्या भरपूर कॅम्पेन्स आहेत ज्या तुम्ही ऍट द राईट टाइम यू कॅन गेट दॅम. त्यासाठी तुम्हाला कॅम्पेन्स करावं लागतात जे आम्ही आमच्या क्लायंट बरोबर अंडरस्टँड करतो की तुमची नीड काय. कधी क्लायंट म्हणतात अरे 3 महिने झाले पण आम्हाला एकही सेल आला नाही, पण तुम्ही आम्हाला आधी 3 महिन्यापूर्वी सांगितलं का की हा आपल्याला या 3 महिन्यामध्ये ब्रँडिंग तर करायची पण आम्हाला सेल पण हवाय. पण हे तुम्ही सांगा ना. सो त्याचं काय रिझन असतं? कारण का इफ यू डिडंट गेट द रिझल्ट्स विदिन 3 months तर काय रिझन असू शकतं? की जर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम सांगितलायस आणि त्या प्रॉब्लेमचा जो सगळ्यात मोठा डिटेल मला जर तू नाही शेअर केलायस तर हाव एम आय गोइंग टू ऍक्ट ऑन दॅट प्रॉब्लेम. एजन्सीज आम्ही अंतर्यामी नाही होत, आम्ही वी कांट डू माइंड रिडिंग. म्हणजे दॅट इज अ व्हेरी बिग पोझिशन दॅट वी आर लुकिंग आउट फॉर. एखादा टीम मध्ये असावा की जो आमच्या टीमचं पण आणि क्लायंटचंही मन रीड करू शकतो की तुम्ही हे आम्हाला सांगायला पाहिजे होता बाबा. बरोबर. क्लायंट म्हणणार हे सांगायला गोष्ट नाहीये, पण ते तसं नसतं ना. बरोबर. ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम यू हॅव टू टेल अस युअर नीड्स प्रॉपरली की मला तुम्ही पहिल्या दिवशी सांगा ना मला सेलच पाहिजे, आम्ही ब्रँडिंगवर कमी फोकस करू ना. करेक्ट. आम्ही कशाला ब्रँडिंग कॅम्पेन्स करू, कशाला प्रोफाईल व्हिजिट कॅम्पेन्स करू. बरोबर. आणि तुम्ही मला म्हणा मला फॉलोअर पाहिजेत, मला ब्युटिक पाहिजे, मला हे पाहिजे, हे सांगतायत ना मग त्या ह्याच्यात सांगा ना सेल पण पाहिजे का. मग त्यासाठी मग देन वी विल टेक दोज स्टेप्स फॉर दॅट. मग तेव्हा तुला कॅम्पेनिंगचा मोड किंवा त्याचा जो पॅटर्न असतो तो सगळा चेंज करायला लागत. आम्ही एवढे क्लिअर झालोय की आम्ही आधी क्लायंटला आधीच सांगतो की सर तुम्हाला याच्यातनं, कारण का हे आमचा एक्सपिरियन्स आहे, तुम्ही नंतर 3 महिन्यानंतर तुम्ही मला म्हणाल की अरे एक पण कॉल नाही आला मयुरेश. बरोबर. तुम्ही मला सांगा ना की हे एक्सपेक्टेशन्स आहेत तुमचे. सो देन व्हॉट वी डू, देन वी रिवाइज द प्लॅन. मग आपण काय करतो की ब्रँडिंगवर 50% फोकस, सेल्सवर 50% फोकस. काय मग तुझं ऍड बजेट पण मग कारण यू आर पुटिंग द मनी, द क्लायंट इज पुटिंग इन द मनी फॉर विच वी आर रिस्पॉन्सिबल. का आज 1 लाख रुपयाचा कॅम्पेन चाललाय तर 50,000 त्याच्या ब्रँडिंग मध्ये व्हायलाच पाहिजेत. 50,000 हे तुला ऍज अ ऍड बजेट हे ठेवायलाच लागणार आहे. आणि आजच्या जमान्यात मी सगळ्यांना सांगतो जेव्हा पॉडकास्ट बघताय की जेवढी फी तुम्ही एजन्सीला देतायत तेवढ्याच फीचं तुम्ही ऍड बजेट ठेवा साईडला. सो हे ऍड बजेट डेली बेसिसवर डेली असतं का मंथलीवर असतं? अच्छा. ऍड्स तुमच्या डेली याच्याने लागतात. सो एका स्टार्टअप साठी काय असलं पाहिजे? एका स्टार्टअप साठी काय असतं आयडियली जर काय मॅन्युफॅक्चरिंग असेल राईट तर एक साधारण 10,000 ते 15,000 पण बजेट चांगलं आहे मंथली.
Okay. का कारण का जर यू हॅव टू स्टार्ट अन ऍड ऑन इंस्टाग्राम टुडे, 85 रुपीज पर डे इज द मिनिमम ऍड कॉस्ट. 85 रुपयाला तुझी ऍड चालू होते रे. वी आर फॅसिलिटेटर्स की तुमची ऍड आज त्या माध्यम थ्रू त्या राईट मीडियमच्या लोकांना दाखवली जायला पाहिजे. का कारण का यार आम्ही त्याचसाठी काम करतो, कारण का आमच्या क्लायंटला फायदा व्हायलाच पाहिजे याच्यात. करेक्ट. आज क्लायंटला फायदा झाला तर मला फायदा होणार आहे ना. बरोबर. तो मला म्हणेल हा मयुरेश तुझ्यामुळे झाला फायदा यार, तू 2 महिने काय 1 वर्ष करू आपण काम. बरोबर. मग वी हॅव ऑल्सो हॅड दो स्टोरीज वेअर द क्लायंट्स हॅव ग्रोन सो बिग in today's time only through Instagram. Correct. That they can't even think of any other agency because they had starting work with us. नाईस. सो हे जे सस्टेनेबिलिटी आहे बेसिकली त्याच्यासाठी काय एफर्ट्स घ्यावे लागतात? सस्टेनेबिलिटी या डिजिटल मीडिया मार्केटिंग मध्ये फार कमी असते. का कारण का पूर्वीचा काळ असा होता की आपण म्हणायचो ना एक दगड मारला की 10 इंजिनियर्स उभे राहतील. आज सोशल मीडिया एजन्सीचं तसं तेच झालंय. करेक्ट. आणि आज फ्रीलान्सर्स म्हणू, आम्ही पण फ्रीलान्सर होतो ॲट अ पॉइंट ऑफ टाइम, जिकडे आम्ही 3-4 हजारामध्ये काम उचललेले आहेत सुरुवातीला, मी रॅदर. बट देन वेन यू हॅव अ टीम, देन यू हॅव दॅट काइंड ऑफ. आज पण आमचं बजेट एवढं हाय नाही आहे. का कारण का आम्ही क्लायंटला समजतो बेसिकली. जर तो एक स्टार्टअप आहे, ही इज नॉट गोइंग टू बी एबल टू स्पेंड 50,000 रुपीज ऑन एन एजन्सी हू इज जस्ट गोइंग टू डू हिज ब्रँडिंग यार. आणि मग त्यावेळेस आम्ही त्यांना ऍडवाइस करतो की सर तुम्ही नका आता याच्यावर फोकस करू. जर तुमचा गोल आहे की मला याच्यात पैसे कमवायचे, बरोबर ना, की मग तू एजन्सी अशी चूज कर जी कमी बजेट मधली आहे. मग त्या 50,000 मध्ये मग 15,000 तू एजन्सीला दे, 20,000 तू ऍड बजेट ठेव, 10,000 जे उरले ते तू ठेव तुझ्या इन्फ्लुएन्सर मार्केटिंगला ठेव. का कारण आज प्रोडक्टला व्हिजिबिलिटी मिळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. करेक्ट. नॉट की आज इंस्टाग्राम माझं पेज आहे, मी आज इंस्टाग्रामवर पेज काढलं. का कारण का हे कन्सिडर करा की इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन, युट्यूब कुठलंही घे, हे एक दुकान आहे जिकडे तुला दुकान लावायला पैसे नाही लावत. राईट. तू तिकडे तुझे कपडे लाव, तू तुझे प्रोडक्ट लाव, काय जे तुझं प्रोडक्ट आहे ते लाव तिकडे. बरोबर. त्यासाठी पण ते पैसे घेत नाहीयेत ते. पण पण याच्यातून जर तुला धंदा करायचा आहे, तुला नवीन क्लायंटला दाखवायचे तुझे पोस्ट, करेक्ट, तुला तेवढी व्हिजिबिलिटी आणायची, त्यासाठी यू हॅव टू पे. मला एक सांग, पूर्वी लोक सोशल मीडिया नव्हतं तेव्हा होर्डिंग्स, पेपर, मॅगझिन्स, तेव्हा पैसे नाही घ्यायचे लोक. हे आज मला सांग, आज सोशल मीडिया आल्यामुळे काय पेपरात ऍड स्वस्त झाली आहे? नाही, इट्स सेम. होर्डिंग कॉस्ट स्वस्त झाली आहे? नाही. म्हणजे काय की आज जरी सोशल मीडिया आहे तरी जर तुम्हाला त्यांच्या वेळेस तुम्हाला ऍड्स द्यायला लागत होते, मग हाऊ कॅन सोशल मीडिया नॉट बी डिफरंट? बेसिकली होल्डिंग्स और मे बी पेपर ऍड इज हॅव्हिंग लिमिटेड ऍक्सेस, राईट? बट सोशल मीडिया इज लाईक you just scrolling and you will get that advertisement anywhere, wherever you are, within that area which you have selected. Absolutely. पण आज रीडर बेस नाही कमी झाला आहे. आज सकाळ, लोकमत, टाइम्स ऑफ इंडिया यांचं डिस्ट्रीब्युशन कमी नाही झालंय. आज त्यांचे रेट्स बघ तू, आज दुप्पट आहेत रेट्स. वाय? बिकॉज त्यांना माहिती आहे जो गॅरंटीड क्लायंट आहे, ज्याच्याकडे पैसा आहे ना, तो आज पेपरच वाचून जातो. का आज सोशल मीडियावरनं when you are advertising your concept to Gen Zs or even generation after that, त्यांच्याकडे आहे का एवढी स्पेंडिंग कॅपॅसिटी की तुझं लाख रुपयाचं तू प्रोडक्ट विकतोय, ठीक आहे, चल 10,000चं प्रोडक्ट असेल, 5,000चं प्रोडक्ट असेल, चल तुझं पर कॉस्ट मी म्हणतोय. आज ज्या लोकांना तू ऍडव्हर्टाईज करतोय त्यांची बाईंग कॅपॅसिटी आहे का तेवढी? करेक्ट. मग काय उपयोग? मग तू काय इंस्टाग्रामवर ऍड करतोयस तुझ्या प्रोडक्टच्या? राईट. देन दॅट इज वाय यू नीड टू रिअलाइज की कुठला प्लॅटफॉर्म तुला तो देणार. जसं लॅम्बॉर्गिनीचं खूप मोठं स्टेटमेंट आहे, लॅम्बॉर्गिनी डझंट मेक ऍड्स फॉर टीव्ही. यू नो वाय? बिकॉज देअर बायर्स आर नॉट वॉचिंग टीव्ही. येस, सिंपल आहे. ऍब्सोल्युटली. मग जर तुझा प्रोडक्ट तसा त्या एन्व्हायरमेंटला जर आहे, ज्याचा कॉस्ट कमी आहे आणि तुला माहिती आहे की हा इझी बाय आहे, की लोक 2 सेकंद नाही विचार करणार आहे घ्यायच्या आधी. का? कारण की तुझं डिझाईन अपिलिंग होतं, तुझं सगळं अपिलिंग होतं त्या व्हिडिओमध्ये किंवा त्या पोस्टमध्ये. And if the cost matches that, you are not going to think twice. तर तुला ती कंपनी माहिती पण नाहीये तरी तू त्याच्यावर ऑर्डर प्लेस करशील, ॲट रिस्क वेअर मे बी यू माइट नॉट इव्हन गेट युअर ऑर्डर. स्कॅम पण होऊ शकतो. करेक्ट. बट पीपल ट्रस्ट ना. बरोबर. दॅट इज द सेम थिंग दॅट अप्लाइज.
ह्याचे प्रत्येकाचे आस्पेक्ट कंपनी वाईज त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंग ऑफिसर्स जे असतात बरोबर त्यांच्या ओरिएंटेड पण बऱ्याच गोष्टी या चेंज होत असतात. बट तू जी आता ओव्हरऑल आपण डिस्कशन केलं, माहिती जी तू सांगितलीस, दॅट इज ऑल अबाउट बिझनेसेस आणि तू कसं काम करतोयस, राईट? ॲब्सोल्युटली. पण बऱ्याच वेळेला मी हे ॲज अ वर्किंग प्रोफेशनल हे ऐकतो की ओके, कॉलेजमधनं पासआउट झालोय, काय करतोय तर युट्यूबवरनं कोर्स करून मार्केटिंगसाठी म्हणजे मी काय म्हणतात एक फ्रीलान्सर म्हणून काम करतोय, राईट? बरोबर. सो व्हॉट डू यू थिंक की युट्यूब मार्केट, युट्यूबवरनं कोर्सेस, एन नंबर ऑफ कोर्सेस आहेत डिजिटल मार्केटिंगचे, की हाऊ यू कॅन स्पेंड, हाऊ यू कॅन क्रिएट अ ॲड, इंस्टाग्राम, फेसबुक, क्रिएटिव्हसाठी आपल्याकडे चिकार पेड आणि काय म्हणतात फ्री प्लॅटफॉर्म्स आहेत, राईट? सो काय सजेस्ट करशील यंगस्टर्सना? सी, अमेझिंग आहे that we live in the time today where YouTube सारखे प्लॅटफॉर्म्स और Udemy म्हण और बाकीच्या पण मोठे मोठे प्लॅटफॉर्म्स आहेत where you can learn the biggest thing in the industry at a price of free or 200 to 300 or 500 rupees maximum, where you get a certification. बस आज हे फेलियर आहे आपल्या एज्युकेशन इंडस्ट्रीचं की दे आर नॉट एबल टू चॅनलाइज की यार हे कोर्सेस पण जर आपण ॲज अ एज्युकेशन इन्क्लूड केलं तर यासाठी एवढी आपण मुलं आणू शकतो आणि याचं लोकांना करिअर हे बनताना दिसतंय. ठीक आहे, पण मला असं वाटतं की जे तुम्ही कोर्सेस करताय, डिजिटल मार्केटिंग असो, युट्यूबवर असो किंवा इंस्टाग्रामिंग करायचं आहे, करा. ठीक आहे, ती तुमची पॅशन आहे त्यामुळे करा. पण मेक शुअर की यू हॅव सर्टन रोल और वर्क along with it that actually pays you. युट्यूब चॅनल बद्दल बोललास, पॉडकास्टचा किडा कुठनं आला? पॉडकास्टचा किडा 1.5 वर्षापूर्वी आला मला. कसा? तर तेव्हा काय होतं रे, तेव्हा आय वॉज वॉचिंग जो रोगन, आय वॉज वॉचिंग बिअर बायसेप्स अँड तसं मराठी याच्यामध्ये तेवढे जास्त पॉडकास्ट नव्हते. आणि दॅट वॉज अ टाइम वेन जेव्हा मला माझेच क्लायंट म्हणायला लागले की यार आम्हाला पॉडकास्टवर जायचं आहे. आणि मग त्यांनी रेट लिस्ट काढली की अरे 20-20 लाख, 25-25 लाख असे चार्ज करतायत लोक, आणि ते पण बॉम्बेत. तर मी म्हटलं की बॉस हे तर खूपच अवघड आहे. तर मी म्हटलं की यार चल आपणच ट्राय करूया. आणि वी वर स्टील कंटेम्पलेटिंग द आयडिया की यार आपण बोलू शकतो का, आपण काय प्रश्न विचारणार बसल्यावर. मला तेवढी माहिती आहे. अनुभव होता का याच्यात? माझा अनुभव काहीच नव्हता याच्यातला, शून्य अनुभव होता. पण मग मी तयारी केली त्यासाठी की मग माझ्या टीमला बसवायचो, माझ्या एम्प्लॉईज माझ्या टीमला की हा चल तू आपण तुझा पॉडकास्ट घेतोय, कॅमेरा लावायचो आणि आम्ही प्रश्न उत्तर विचारायचो. कारण मी काय रिस्पॉन्स देतोय, मला काय विचारायचं हेच मला कळत नाहीये. कारण की पॉडकास्टिंग इज नॉट ओनली अबाउट आस्किंग क्वेश्चन्स यार, यू हॅव टू गेट इन्व्हॉल्ड इन दॅट कॉन्व्हर्सेशन अँड इट्स ऑल अबाउट इंटरॅक्शन विथ युअर गेस्ट. ॲब्सोल्युटली, यू हॅव टू इंटरॅक्ट विथ युअर गेस्ट. कारण ते असं नाही की आता हा प्रश्नचं उत्तर दिलं. मी केवढे पॉडकास्ट बघतो ना, प्रश्न उत्तर कनेक्शनच नाहीये. अरे मी जे मागे बोललो थोडं तर व्हॅलिडेट कर, थोडं तरी तुझं समजू दे की हा माणूस काय बोलतो. लोक फॅक्ट्सवर फॅक्ट्स थ्रो करतात पॉडकास्टमध्ये, नंबर्स टाकतात, 2 कोटीचा धंदा बनवला. आणि अरे काय पण कसा बनवला. एका पॉडकास्टिंगवर तर मी माझ्या एका क्लायंटला विचारलं की तुम्ही कसे एवढे बिझनेसेस चालू केले. 21 वर्षाचा होता, नाव नाही येणार. तर म्हणजे माझे बिझनेसेस आहेत थायलंडमध्ये, कॅनडामध्ये, इकडे तिकडे. मला त्या मोमेंटला कळालं की हा काहीच करत नाहीये. आम्ही तो पॉडकास्ट नाही टाकला, त्याच्यामुळे पैसे परत केले की भाऊ हा पेड पॉडकास्ट होता. आम्ही पैसे परत केले, आम्ही नाही टाकू शकतो. तुम्हाला कंपनीचं तुझं प्रूफ दाखव. त्याचं उत्तर काय होतं, माझे मित्र मॅनेज करतात माझा बिझनेस. मित्र नाही मॅनेज करत रे बिझनेस, ती मैत्री असते, ती ते बिझनेस नाही होत. करेक्ट, मैत्री आणि पैसा या दोन गोष्टी. बट द फॅक्ट बिंग हा, मग तेव्हा आम्ही जेव्हा कंटेम्पलेट करत होतो तर तेव्हा काय झालं की एक खूप मजेदार किस्सा, खूप म्हणजे असा हार्ट वॉर्मिंग किस्सा होता की आम्ही एक ऍड सुरू केलेली. आम्ही इंस्टाग्राम थ्रू ऍड्स करतो. करेक्ट. तर वी वर हायरिंग एन अकाउंट मॅनेजर. आणि तर आम्हाला एक मेसेज आला आम्हाला एका मुलीचा. माझी जनरल मॅनेजर ती हायरिंग बघते. सो शी सेड की सर या मुलीचा मला रिप्लाय आलाय आणि ती मला म्हणते, आम्ही तिला सांगितलं की तुला रेझ्युमे पाठव तुझा किंवा हे, तर ती मला म्हणे की मी तुला न्यूड पिक्स पाठवू का माझे. सो सो आय वॉज शॉक्ड. मग ती म्हटली की सर याचं काय. मी म्हटलं तिला कॉलवरच घे डायरेक्ट. आम्ही कॉलच घेतलं. मी, रुचा माय वाईफ, शी इज अ को फाउंडर, शी इज बीन इन द जर्नी विथ काय बोलताय कमिलियन एव्हरीथिंग. तर आणि माझी जनरल मॅनेजर, आम्ही तिघं कॉलवर घेतलं. मुळशीच्या जवळ एक गाव आहे, तिकडे फोन लागला आणि आम्ही त्या मुलीशी बोललो की अगं तू असं का विचारलं आम्हाला
की न्यूड पिक्स पाठवू का वगैरे. हे काय म्हटलं, हे असं कुठलं जॉब ऍप्लिकेशन नसतं. नाही सर, मला काय कळलंच नाही म्हटलं पहिलं तर तुमची अकाउंट मॅनेजमेंटची पोस्ट आहे असं, पण मला वाटलं की याच्यात मी पैसे कमवू शकतो. बट वाय टू आस्क दिस? सो देन वी आस्क्ड हर. तर ती म्हणली मला की सर, आम्ही मुली आजकाल म्हणजे आमच्या गावातल्या आणि आसपासच्या आम्ही असेच पैसे कमवतो इंस्टाग्रामवरनं. 200 रुपयाला न्यूड फोटो, 500 रुपयाला सेक्स चॅट, 1000 रुपयाला व्हिडिओ चॅट. आणि मी म्हटलं तू महिन्याला किती कमवतेस? तर म्हटलं मी दिवसाला 2,000 ते 3,000 रुपये कमवतो आम्ही याच्यातनं. बाप रे. आणि मग मी त्याला विचारलं तुला हे कोण करायला लावतंय? तर म्हणजे आई बाबा नाही येत मला, माझ्या लहानपणीच वारले वगैरे असं, आणि माझा हा मामा आणि माझे काका वगैरे हे मला करायला लावतात हे. आणि मग मी त्याला विचारलं देन आय टू द कॉन्व्हर्सेशन अहेड की मग शाळेत जातेस का तू? शाळा झाली का? हा माझी शाळा झाली आहे सर, पण आता काय पुढे काय याच्यात हे नाहीये, आणि हे ते 2-3 हजार रुपये मला दिवसाला मिळायला लागले तर मी कशाला शाळेत जाऊ, कशाला कॉलेज करू? शेवटी काय हेच करायचंय ना. पण शेवटी लोक काय बघतायत आज? म्हणजे ती मला तेच म्हणायचा प्रयत्न केला, आज इंस्टाग्रामवर काय न्यूडिटी एवढी प्रमोट होते, का प्रमोट होते एवढी न्यूडिटी? वेअर इज द कंटेंट क्रिएशन गोइंग टू नाव? काय चाललंय? म्हणजे देर आर गर्ल्स शोईंग ऑल देअर पार्ट्स ऑफ बॉडी, देर आर गाईज डुईंग शिट कंटेंट. मला कळतच नाही काय व्हॅल्यू कुठे गेली अख्ख्या समाजाची. म्हणजे काय हे कंटेंट बघायला मी इंस्टाग्राम वापरतोय. आम्ही लास्ट आहे इंस्टाग्राम ओपन केलंय मी फक्त म्हणजे काय बोलतायचं पोस्ट करण्यासाठी. आय एम नॉट इव्हन आय एम स्केअर्ड टू गो इन माय एक्सप्लोर पेज. की काय झालेलं आहे इंस्टाग्रामचं, इंस्टाग्राम झालंय, आय हॅव नो आयडिया. मग जेव्हा त्यांनी मला हा सीन सांगितलं, मी तिला विचारलं मग बाकीच्या मुली काय करतात तुमच्या गावामध्ये? तर मुंबईला गेल्यात, त्यांचं सेक्स ट्रेडमध्ये गेलेले आहेत त्या आता प्रॉपर. ऍक्च्युअली दे हॅव गॉन इनटू प्रॉस्टिट्यूशन यार. आय वॉज शॉक्ड. मी म्हटलं मग तुला काय करायचंय? म्हटलं मला इन्फ्लुएन्सर व्हायचंय म्हणे. तिला तो इन्फ्लुएन्सर शब्द प्रोनाऊन्स पण नव्हता करता येत. मला इन्फ्लुएन्सर व्हायचं. म्हटलं काय व्हायचंय? इन्फ्लुएन्सरचा सर बघा ना लाईफ किती चांगलं आहे, आज परदेशात घुमतायत, आज गाड्या विकत घेतायत, आज विदाऊट झिरो व्हॅलिडेशन की ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे. बिकॉज सो मेनी इन्फ्लुएन्सर्स शो देअर फेक लाईव्ह. तुम्हाला सांग आज एखादा तरी इंस्टाग्रामचा पोस्ट आहे का जिकडे लोक म्हणतात आय हॅड अ व्हेरी बॅड डे, आज आयुष्य झंड झालंय माझं आणि मला आज काही बायकोशी भांडलो, कंपनीत बॉसशी भांडलो, आणि असं कुठल्याची स्टोरी नसते. Everything is flowery, everything is happy, everything is nice on Instagram. पण मग तेव्हा आम्हाला कळलं की बॉस हे कंटेंट मी नाही टाकणार. दॅट इज वेन वी डिसाइडेड की आपण अशा लोकांना बोलवायचं पॉडकास्टमध्ये की दॅट मेक्स रिअल लाईफ थिंग्स इम्पॉर्टंट. लाईक एज्युकेशन शुड बी इम्पॉर्टंट, यु नो, हॅव्हिंग अ नॉर्मल जॉब शुड बी नॉर्मलाइज्ड. सगळेच ऑन्टरप्रेनर नाही बनू शकत. करेक्ट. आणि ऑन्टरप्रेनर बनले ना तरी फेलियर रेट किती आहे? आज इंडियन गव्हर्नमेंटचा रेकॉर्ड आहे मेक इन इंडियाचा, 90% ऑफ द स्टार्टअप्स फेल. वाय डू दे फेल? इव्हन विथ द राईट इन्व्हेस्टमेंट, इव्हन विथ द राईट ऑफ VC फंडिंग, ओनली 10% स्टार्टअप्सच चालतायत. का चालतायत? खूप मोठा प्रश्न आहे हा. बिकॉज एव्हरीबडी कॅनॉट बी अन ऑन्टरप्रेनर, एव्हरीबडी कॅनॉट डू अ जॉब. सगळ्यांसाठी सगळं सेम नाही आहे. इफ यू आर इन जॉब यू शुड रिस्पेक्ट दॅट. कारण का यार आज जर मंथ एंडला तुला सॅलरी येते त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाहीये. वेर यू डोंट हॅव टू बेग युअर एम्प्लॉयर. करेक्ट. आय डोंट नो इफ यू हॅव टू बेग टू निनाद, बट आय होप शुअर ही इज एन्श्योरिंग दॅट. बट दॅट इज वन थिंग विच आय फील. बट त्यामुळे आम्ही काय केलं, आम्ही पॉलिटिशियन्स वी डिसाइडेड वी आर नॉट गोना स्टार्ट अ पॉडकास्ट वेर वी इन्व्हाइट पॉलिटिशियन्स, सेलिब्रिटीज और यु नो फेमस पीपल इन द स्टार्ट ऑफ द पॉडकास्ट. कारण का त्याची क्रेडिबिलिटीज लूज होणार ना माझी. राईट. नंतर तू सेलिब्रिटीला बोलो, दॅट कॅन बी गिव्ह यू अ स्पाइक इन युअर ऑडियन्स. पण जर तू सुरुवातीला लाईक नॉर्मल लॉयर्सना बोलवलं, आर्किटेक्ट्सना बोलवलं, वी इन्व्हायटेड वर्किंग प्रोफेशनल, वी इन्व्हायटेड अ पर्सन हू वॉज ट्राईंग टू स्टार्ट हिज NGO but had no funding, but they were real life stories. We invited psychologists, we invited doctors who were still practicing, we invited people who was doing a decent job. यार तुझ्या चॅनलचं नाव काय? माझ्या चॅनलचं नाव आहे काय बोलताय. राईट. आणि आता सो वी स्टार्टेड दिस इन 2023 जून. सो या 23 ऑगस्ट. आणि मग आता आम्ही एक नवीन पॉडकास्ट काढलाय. सो किती झाले चॅनल? सो वी हॅव डन अराउंड 65 पॉडकास्ट, 65 to 68. नाही, आपले प्रेक्षकही बघतील म्हणून विचार. ऍब्सोल्युटली. 65 to 68 पॉडकास्ट. आणि मी तुला एक फॅक्ट सांगतो, वी डोंट हॅव दोज बिग नंबर्स, वी डोंट हॅव दोज ह्यूज सबस्क्रायबर्स. हा, आमच्या पॉडकास्ट रील्स झालेत व्हायरल, बट दॅट वॉज द बेस्ट थिंग ना. का? कारण का इफ यू कॅन मेक an unknown person viral, yes, I think then you have hit the right chord with your audience. Correct. की एखादा माणूस ज्याला कोणीच ओळखत नाही
आणि तो जो कंटेंट बोलतोय जो तू व्हायरल केलायस, आय थिंक दॅट्स अ बँगर फॉर यू. करेक्ट. सो यू कॅन डू दॅट. सो वी डिड सेलिब्रिटी प्रमोशन केलं, पिक्चर केला, आम्ही पिक्चरचा पॉडकास्ट केलं त्या मूवीचा. का? कारण का आम्हाला त्याच्यात पण व्हॅल्यू द्यायची होती. पण असं नाही की आम्ही फक्त काय ए लिस्टर्सना बोलवलं. एखादा चांगला फ्रेंड किंवा एखादा कोणतरी कॉन्टॅक्ट आहे, त्याने एखादी शॉर्ट फिल्म केली अँड ही वॉन्टेड व्ह्यूज थ्रू दॅट. सो वी मेड शुअर की वी ॲड व्हॅल्यू टू इट. चल भले फ्री केला आम्ही, हरकत नाहीये. का? कारण का वी वॉन्टेड दॅट काइंड ऑफ. कारण का तुम्ही पण शिकतात ना, त्या प्रकारच्या लोकांना बोललात. सो तू आत्ता जे सांगत होतास मला की अबाउट यूट्यूब चॅनल्स, अबाउट पॉडकास्ट, अबाउट वेगवेगळ्या सायंटिफिक विषयांवर किंवा एका वेगळ्या नॉलेजेबल विषयांवर तू लोकांना बोलवतोस अपार्ट फ्रॉम सेलिब्रिटीज अँड अदर स्टफ. तर त्याच्याबद्दल तर आपल्याला एक बेसिक आयडिया आली. बट ॲज अ पॉडकास्ट म्हणून तू बिझनेस एंटिटीकडे कसा बघतोस? ॲब्सोल्युटली. का? कारण का हे बघा, आजकाल तू बघितलेस तर इतके पॉडकास्टिंग चॅनल्स आहेत आणि त्याच्यामुळे काय झालं, गेस्टला पण भरपूर अवेन्यूज मिळालेत. तर पॉडकास्टिंगमध्ये जर पॉडकास्टिंग चॅनल जर तुमच्याकडनं पैसे मागतंय का? कारण का तुम्ही त्यांना सर्व्हिस देतायत. करेक्ट. तू त्याचा युट्यूब व्हिडिओ टाकणार, बरोबर, तू त्याच्या रील्स बनवून टाकणार, बरोबर, त्याच्यामध्ये कॉस्ट आहे ना तुझा. तू आज एवढा मोठा सेटअप लावलायस, करेक्ट, कॅमेराज लावले, तेवढं छान लाईट्स वगैरे लावले, तर याच्यात तू कुठेतरी कॉस्ट भरतोयस प्रत्येक पॉडकास्टचा. करेक्ट. सो देन यू हॅव टू मेक इट अफोर्डेबल फॉर युअर सेल्फ. लोक स्टार्ट करायला तर काहीच नाही, तू 2 कॅमेरा लाव साधे, बरोबर, चालू करू शकतोस. बरोबर. पण ते सस्टेनेबल होणं का? लोक काय म्हणतात युट्यूब रेव्हेन्यू. आता युट्यूब रेव्हेन्यू बाबा 1,00,000 सबस्क्रायबर्स नंतर सुरू होतो. म्हणजे ऍक्च्युअल आता आमच्या आहेत 12,000, आम्ही कमवतोय जवळजवळ एक 10,000 ते 15,000 रुपये. पण तुला माहिती आहे एक एडिटरचाही कॉस्ट निघत नाही त्याच्यात. बरोबर. सो दॅट इज तो नथिंग. मग तुझ्याकडे लोक कशा येणार आहे? मग जर एखाद्या पर्सनला तू इन्व्हाइट करतोय पॉडकास्टवर, देन यू कांट आस्क मनी. बरोबर. का? कारण का ही इज गेटिंग हिज व्हॅल्यू टू युअर पॉडकास्ट. बरोबर आहे. आज तुझ्या पॉडकास्टला त्याच्या येण्यामुळे फायदा झालेला आहे. करेक्ट. सो यू कॅनॉट टेल हिम की मला 10,000 रुपये दे, 12,000 रुपये, जे काय तुम्ही कॉस्ट चार्ज करत असाल त्याचा. करेक्ट. मग तुम्ही कुठे कमवणार आहे? मग देन वी डिवाइस्ड अ व्हेरी गुड मॉडेल. वी हॅव अ पार्टनरशिप. ओके. वी हॅव स्पॉन्सर्स. त्याच्यामुळे आम्हाला आज प्रॉब्लेम नाहीये की उद्या 5 वर्ष जरी आम्ही पॉडकास्ट करत राहिलो तरी वी डोंट हॅव टू स्पेंड आउट अ सिंगल अमाऊंट. नाही, हा मुद्दा जरा इलॅबोरेट कर. म्हणजे काय की आता पण त्यासाठी काय टेक्स टाइम. ओके. की तुझी आज तेवढी मार्केटमध्ये तुझ्या पॉडकास्टची व्हॅल्यू पाहिजे, की तुझ्या रिटर्निंग व्ह्युअर्स पाहिजेत, तुला तेवढा सबस्क्रायबर बेस बिल्ड व्हायला पाहिजे की ज्याच्यानी ब्रँड्स विल कन्सिडर युअर पॉडकास्ट ॲज अ सेफ मीडियम टू ॲडव्हर्टाइज देमसेल्व्स. त्यासाठी मग तुला आरामात 20,000 रुपये 25,000 रुपये पर पॉडकास्ट ते तुला ब्रँडच देते. करेक्ट. मग देन यू डोंट हॅव टू स्पेंड एनिथिंग फ्रॉम युअर पॉकेट, राईट? करेक्ट. कारण का मग जर तू महिन्यातनं 4 पॉडकास्ट रिलीज करतोय जसं आज आम्ही करतो, तर माझा कॉस्ट त्याच्यामध्ये काहीच नाहीये. सो देन वी चार्ज टू ओनली दोज पीपल हु हॅव सीन आवर पॉडकास्ट अँड देन दे आर एन्क्वायरिंग इट ॲज अ सर्व्हिस. करेक्ट. मग त्यांना आम्हाला तो अमाऊंट, मग दॅट बिकम्स आवर सरप्लस. राईट. करेक्ट. का? कारण का मग मला काय 30,000 ते 35,000 50,000 1,00,000 रुपये सहज एका पॉडकास्टचे मिळतात फॉर दॅट 1 hour ऑफ शो. बट त्याच्यामध्ये त्यांना पण तेवढी व्हॅल्यू मिळते ना. बरोबर. आज होतं काय, पॉडकास्ट का करतायत लोक की आता एखाद्या फाउंडरला मी जर सांगायचो माझ्या क्लायंटला की सर तुम्ही रील बनवा, तो जाऊन असं डान्स बिन्स नाही करू शकत रे, किंवा तो असं जाऊन की हा हे असं काहीतरी ट्रेंड करतोय, ते नाही करू शकत लोक. वाय? बिकॉज दे आर इन टू अ सिरियस लाईन ऑफ बिझनेस. ऍब्सोल्युटली. आणि तिकडे जाऊन त्या फाउंडर असं काहीतरी करत बसला तर लोक हसतील पहिले. ऑफकोर्स इट्स अ फिअर ऑफ कॅमेरा. फिअर ऑफ कॅमेरा सोड, पण हाऊ यू आर रिप्रेझेंटेड ऑन सोशल मीडिया, दॅट ऑल्सो मॅटर्स अ लॉट. मग देन व्हॉट इज सेफ, मग देन वी इन्व्हाइट देम टू अ पॉडकास्ट. का? मग मला त्या माणसाची विजन कळते, मला त्यांनी हा प्रोडक्ट आणि काय सर्व्हिस का चालू केली, त्याचं काय लॉंग टर्म गोल आहे, तो ऍज अ पर्सन कसा आहे, हाऊ डज ही सी द इंडस्ट्री, हे सगळं जेव्हा मी कळतो मला मिळतं, तेव्हा मग त्या एका मोठ्या पॉडकास्ट बद्दल मी मेक छोटे छोटे रील्स आणि मग आम्ही त्यांच्या पेजवर टाकतो, बिकॉज दॅट इज ऍक्सेप्टेबल फॉर्म ऑफ मीडिया. राईट. मग देन व्हॉट वी डू पॉडकास्टिंग ॲज अ सर्व्हिस. जे नवीन चॅनल्स येत आहेत त्यांना पॉडकास्ट करायचं आहे, त्यांना एडिट करायचं आहे, त्यांच्यासाठी जर सपोर्ट सिस्टीम आहे. सो वी ॲज कायरॉस फिल्म्स वी आर इन टू सर्व्हिसेस. तर त्याच्यात आमचा एक मेजर चंक ऑफ मनी आहे, बिकॉज नाव वी हॅव अ टीम ऑफ अराउंड 10 people अंडर कायरॉस फिल्म्स, वेर वी हॅव एडिटर्स, वी हॅव सोशल मीडिया मार्केटर्स, वी हॅव व्हिडिओ एडिटर्स, वी हॅव अकाउंट मॅनेजर्स हू हँडल दॅट बिझनेस ॲज अ सर्व्हिस. सो काय बोलताय हे कायरॉस
कायरोस फिल्मचं प्रोडक्ट आहे? येस. सो काय बोलताय हे कायरोस फिल्मचं प्रोडक्ट, त्याच्या अंडर आम्ही व्हॉट इज अ पॉडकास्ट म्हणून सुरू केलाय. ओके. विच इज अ ग्रुप पॉडकास्ट आणि एंटरटेनमेंट आणि मसाला पॉडकास्ट. मग तू एकटा घेतोस का? हा, नाही, मग त्याच्यामध्ये आमच्याकडे मल्टिपल होस्ट आहेत. ओके. याच्यामध्ये व्हॉट इज अप मध्ये. सो देन वी डू डिफरंट टॉपिक्स. लाईक फॉर एक्झाम्पल आम्ही एक केला व्हाय गर्ल्स हेट गर्ल्स. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे, पण इट कॅन बी प्रेझेंटेड इन अ व्हेरी एंटरटेनिंग वे. येस. किंवा आता आम्ही पॉडकास्टच राऊंड टेबल करतोय, आम्ही एजन्सी ओनर्सचं राऊंड टेबल करतोय, आम्ही रेस्टॉरंट ओनर्सचं राऊंड टेबल करतोय, वेर वी इन्व्हाइट डिफरंट पीपल फ्रॉम द इंडस्ट्री अँड वी आर टॉकिंग एव्हरीथिंग अपार्ट फ्रॉम बिझनेस. का? कारण का मग तो एक एंटरटेनमेंट फॅक्टर पण हवाय ना लोकांना. बरोबर. की तुमच्या गमती जमती सांगा तुमच्या धंद्यातला. असे काय प्रश्न मी तिकडे विचारू शकतो. तुम्हाला कधीतरी असं वाटतं का उठून की हा धंदा बंदच करून टाकू, की तुमचं पॅशन होतं एखाद्याचं रेस्टॉरंट चालवणं, पण दॅट हॅज गॉन डाऊन द ड्रेन इन द 3 months. कारण का तुला माहिती आहे की तुला पहाटे 5ला उठला नाहीस आणि तुझ्याकडे जर इन्व्हेंटरी नाहीये आज, आणि जर तुला एक आठवडा तुझ्याकडे सेलच नाही आणि सॅटर्डे संडेला तू जर फक्त रेस्टॉरंट तुझं चालतंय, मग तू ती फॅक्ट कसा ऍक्सेप्ट करतो, हे मी प्रश्न मग त्या पॉडकास्टवर विचारू शकतो. सो देअर आय हॅव टेकन द डायरेक्टर्स सीट वेअर आय मेक शुअर की असे पॉडकास्ट हो, अँड दॅट ऍड्स एज अ एंटरटेनमेंट. सो सेगमेंटेशन केलं. सो सेगमेंटेशन. ओके. सो देन वी हॅव गॉट अ गुड पार्टनरशिप ऑन बोर्ड, वी हॅव गॉट अ गुड ब्रँड ऑन बोर्ड, ज्याच्यामुळे इट हेल्प्ड अस इन द अर्ली स्टेज टू प्रोड्यूस दोज लेवल ऑफ पॉडकास्ट विथ दॅट काइंड ऑफ पीपल हू विल ऍड कम्प्लीट व्हॅल्यू वर सेटअप. आणि मग आम्हाला मग पैशांचा विचार नाही करायचा. मग याचं डिजिटल मार्केटिंग पण करावं लागतं. आम्ही याचा डिजिटल मार्केटिंगही करतो. का? कारण का मग जे तू पॉडकास्ट बनवून आम्ही एडिट करतोय, मग लोकांना अशा रिक्वायरमेंट असतात की हा बाबा याच्यात तुम्ही आम्हाला रील्स बनवून देणार का, आम्हाला सोशल मीडिया मॅनेज करून देणार का आमचं पॉडकास्टिंग चॅनलचं, आमचं युट्यूब तुम्ही सांभाळाल का. मग हे सगळं मग आम्ही त्यांना ऍज अ सर्व्हिस देतो. सो इट्स बेसिकली रिलेटेड विथ युअर. इट्स रिलेटेड, ऍब्सोल्युटली रिलेटेड. येस. आणि मग त्यामुळे कायरोस फिल्म्स केम इन टू प्रोडक्शन. सो ओव्हर देअर मी, माय वाईफ रुचा अँड गगन सियाल, who's the owner of and founder of Rules Mania. Okay. So we have come all together because he shares my vision. Okay. So that is how we came together in order to take this podcasting and other visions and other projects. So we are coming with a new YouTube show. Okay. Now we are going to do some web series. Okay. But हे सगळा कंटेंट असा असणार आहे जो फार रिलेटेबल असणार आहे. का? बिकॉज वी कम विथ दॅट लाईन ऑफ थॉट. की जर कंटेंट बनवायचा आहे तर तो रिलेटेबल पाहिजे, व्ह्यूज पाहिजेत, ऑब्व्हियसली पाहिजे, पण असं की जो क्रिंज नाहीये. का? कारण का क्रिंज सगळेच करतायत आणि मग त्यासाठी डोकं नाही लागत हे आम्हाला वाटतं. आणि द काइंड ऑफ ब्रँड्स वी आर वर्किंग विथ, द काइंड ऑफ पीपल वी आर वर्किंग विथ, दे नीड अ सेफ एन्व्हायरमेंट लाईक अवर पॉडकास्ट. वेअर असं नाही की जाऊन तू एखाद्याचा रोस्टच करत बसलास की का केलास तू हा बिझनेस, नाही चालत ते, कधी बंद करणार, हे प्रश्न नाही विचारू शकतो. बरोबर. त्यासाठी आहेत वेगळे पॉडकास्ट, पण ते जास्ती चालत नाहीत. का? कारण का कुठला गेस्ट तुझा एवढा कम्फर्टेबल असणार आहे जो रोस्ट व्हायला तयार आहे, कारण अपमान सहन करून घ्यायला घेणार आहे. हा, मग तू तो एंटरटेनमेंट पॉडकास्ट पण की मग तो तुझी पण मारतोय आणि तू त्याची पण मारतोय, एक्झाम्पल. पण ते तसे पॉडकास्ट मग तुला बनवायला लागते, पण त्याचा एंटरटेनमेंटच फॅक्टर पाहिजे. असं तू मग त्याच्यामध्ये मग तू एज्युकेशन आण आणि मग तू त्याच्यामध्ये इमोशनल पण टाक, मग ती भेळ होते. भेळ नाही द्यायची लोकांना, कारण का त्यासाठी आहेत भरपूर पॉडकास्ट जे करतायत. आता काय पॉडकास्ट बघ तू इतके फालतू प्रश्न विचारतात की म्हणजे मला कधी दया येते की यार हे का, म्हणजे मला आता विचारा गेस्टची दया येते की यार थोडं अजून तुझ्या टीमने रिसर्च केला असता पीआरनी की तुला एखाद्या चांगल्या पॉडकास्टवर घेऊन गेले असते ते. अँड ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट यार, कारण का जर तुझा बिझनेस सस्टेनेबल नाहीये, तू आज 10 शूट केले पण त्यानंतर तुला माहितीच नाही की तुझ्या 10व्या पॉडकास्ट नंतर तू तुझ्या टीमचीच सॅलरी देऊ शकणार नाहीये जे एडिटर्स आहेत, मग युअर कन्सेप्ट गोज डाऊन द ड्रेन ना. बरोबर. मग त्यासाठी देन वी हॅव क्रिएटेड कायरोस फिल्म्स. सो वी आर गोना गेट न्यू प्रोजेक्ट्स ऑन युट्यूब, वी आर गोना गेट न्यू प्रोजेक्ट्स ऑन OTT. तर असं थोडंसं आमचं आता इन्क्लायनेशन अँड वे ऑफ परफेक्ट. सो गेस्ट जे येतात तुझ्या पॉडकास्टवर बेसिकली, तर हाऊ डू यू अप्रोच देम? लाईक तू स्वतः त्यांना अप्रोच करतोयस का आता अशी सिच्युएशन आहे की तू त्या लेवलला पोहोचलायस? नाव वी हॅव अ टीम. Yes. We have a person who is taking care of approaching brands, who is taking care of approaching founders at that level, where we communicate to them that look, this is our media, हे आमचं प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये बघ आता आम्ही आमचं का चाललंय मार्केटमध्ये, इवन दो वी डोंट हॅव नंबर्स, इज बिकॉज ऑफ अवर कंटेंट. कारण का लोकांमध्ये असं मत झालेलं आहे की जर काय बोलतायचं पॉडकास्ट आहे तर याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू मिळणार आहे मला, देयर इज गोइंग टू बी सम टेक अवे, नॉट की असं काहीतरी टाइमपास होणार आहे याच्यामध्ये. आणि त्यामध्ये मग आम्ही असंच
लोकांना बोलवतो की त्यांच्या बिझनेसची किंवा त्यांच्या लाईनची अंडरस्टँडिंग आम्हाला आहे, ऑर वी मेक शुअर दॅट वी गिव्ह दॅट अमाऊंट ऑफ टाइम इन ऑर्डर टू रिसर्च दॅट पर्सन, इन ऑर्डर टू रिसर्च हिज बिझनेस, इन ऑर्डर टू रिसर्च हिज फॉल्स. कारण का आज फ्लारी साईड सगळेच म्हणतात, चॅलेंजेसमध्ये बोलायला लागलं तर सांग मला, हार्डली लोक बोलतात. कारण का प्रत्येकाला नाही सांगायचं त्यांचे चॅलेंजेस, पण आज चॅलेंजेसच स्टोरी चेंज करतात रे. करेक्ट. आणि जर ते चॅलेंजेसच नाही लाईफमध्ये तर तू पॉडकास्टिंगवर जाऊन काय बोलणार आहेस की हा मी हे केलं, माझ्या बाबांनी मला एवढे पैसे दिले, त्याच्याबद्दल मी धंदा केला, यार त्या स्टोरीला तर काय व्हॅल्यूच नाही आहे ना मग. करेक्ट. पण आज वी हॅव हॅड दॅट सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन गेस्ट हू हॅव बीन वर्किंग मोर दॅन देअर फर्स्ट जनरेशन, ज्यांना आज नेपोटिझम टॅग लावून टाकतात लोक, पण ते हे नाही बघत की त्याच्या मागची मेहनत काय. करेक्ट. की आज त्याच्या मागे त्या मुलांनी, त्या बाबा आज त्याचा बॉस आहे, आज जर तो बॉस विचार करतो त्या एम्प्लॉईना ओरडू शकतो, तर आज त्या मुलावर पण किती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी की यार माझ्या वडिलांना दाखवावं की आय एम द राईट चॉईस फॉर दिस बिझनेस. अँड सी मिस्टेक्स हे सगळीकडनं प्रत्येकाकडनं होतं, पण त्याचा अर्थ असा नाही ना की यू शुड गेट बॉक डाऊन बाय इट किंवा तू बंदच करून टाकलं काम करणं, असं होऊ शकत नाही. बरोबर. यू हॅव टू चेंज, फेल फास्ट अँड चेंज फास्टर. का? कारण का चेंज इज द ओनली थिंग कॉन्स्टंट. करेक्ट. परफेक्ट. व्हेरी नाईस. सो आत्तापर्यंत आपण डिजिटल मार्केटिंगवर बोललो, काय बोलताय बद्दल बोललो, पॉडकास्टबद्दल बोललो, कायरोस फिल्मबद्दल बोललो, बरेच आय ओपनर्स होते. आय सपोज खूप मजा आली. तुला कसं वाटलं? मला छान वाटलं आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. का? कारण का आय विल जस्ट रिक्वेस्ट एव्हरीवन हू इज वॉचिंग दिस पॉडकास्ट की तुम्ही जर सोशल मीडिया या डिजिटल मार्केटिंगला बघतायत, तुम्ही पॉडकास्टिंग ॲज अ बिझनेस बघताय किंवा कुठलीही स्ट्रीम बघतायत, तर डेफिनेटली हॅव अ रेव्हेन्यू मॉडेल इन प्लेस. आधी नाहीतर जे लोक करतायत त्यांना आधी कन्सल्ट करा की ते कसे कमवतायत, ते कसे सस्टेन करतायत. उद्या बघ स्टार्ट करायला सोपं असतं रे. करेक्ट. पण देन 2 महिन्यानंतर जर ती तुमची विजन डाय डाऊन झाली, तुम्ही जर तो शोच नाहीच बनवू शकला, मग आज तेवढीच बेइज्जती होते ना की तुम्ही टाकले आज रील्स, तुमच्या नवीन चॅनल सुरू केलं आणि 3 महिन्यानंतर काय झालं रे, का बंद केला पॉडकास्ट, लोक तर विचारणारच. मग त्याच्या आधी मग हे करा ना, मग थोडासा ग्राउंड वर्क करा त्यासाठी. करेक्ट. थोडंसं अंडरस्टँड करा. नाही कळत ते कसं करायचं, जा एका पॉडकास्टरकडे इंटर्नशिप करा. करेक्ट. तो काय म्हणेल, हा हे कर, ते कर, कॅमेरा लावा, हे करा. आणि आपण तर हे सगळं स्वतःच शिकलोय ना. आज आपल्याला कोणी शिकवलेलं का पॉडकास्टिंग कसं करायचं? करेक्ट. हा काय धंदा नाही का किंवा मी बिअर बायसेपचा कुठला कोर्स केला नाही की लर्न पॉडकास्टिंग आणि हे होते, नाही केला मी. हा कोर्सच मला पहिलं तर व्हॅलिड वाटत नाही. काय शिकवणार आहेस तू मला त्याच्यात? बोलणं कसं शिकवणार आहेस तू? आणि पॉडकास्टिंग जर तू इफ यू ट्रेस डाऊन टू हिस्ट्री, जर आपल्यामध्ये माईक नव्हते तर जी 2 लोक संवाद करताय हा पॉडकास्ट, दॅट इज अ पॉडकास्ट. करेक्ट. त्यामुळे फक्त काय की आता आपण त्याला व्हिजिबिलिटी देतोय, त्याला छान ग्राफिक्स वगैरे टाकून देतोय, बट दॅट इज टू कॅच अटेन्शन. पण जर तुझा कंटेंटच तेवढा सर्व्हाइव्ह होणार नाहीये, तर तू रील्समध्ये तेवढा तो कंटेंट तू नाही मार्क करू शकला की जो तुझं ही हुक स्टेटमेंट काय, तर तू 100 रील जरी टाकलं एका पॉडकास्टमधनं आणि ती लोकांना क्लिकच झाली नाही, सो मग देन यू हॅव टू थिंक अबाउट व्हॉट काइंड ऑफ कंटेंट यू आर गिव्हिंग. म्हणजे मला काय लोकांबरोबर तर असं वाटतं की मला म्हटलं पण तू काही बोलताय म्हणून सुरू कर. का? कारण का म्हणजे तू तिकडे ऍटलिस्ट तू विचारू शकतो लोकांना महत्वाचे प्रश्न किंवा यू कॅन हिट देम विथ हार्ड हिटिंग क्वेश्चन्स, बट यू कॅनॉट डू दॅट. पीपल शुड बी रेडी. Yes. Your guests should be ready and they should have that safe platform where Correct. they can share their thoughts. Yes. And एक तो ट्रस्ट बिल्ड व्हायलाच पाहिजे. Absolutely. Thank you so much, Mayuresh. Thank you so much for inviting me. Yes. आज तू आलास आमच्याशी गप्पा मारत. तुला कसं वाटलं? अरे मजा आली, खूपच मजा आली. आणि पॉडकास्ट घेताना ॲज अ होस्ट आणि एका गेस्टच्या थ्रू, जो की होस्ट स्वतः करतोय, तर ऑफकोर्स काही गोष्टी अशा आहेत त्या शिकण्यासारख्या आहेत, नो डाऊट अबाउट इट. आणि जे आपले प्रेक्षक आहेत तर त्यांनी आय होप त्यांना आवडेल. येस, ॲब्सोल्युटली मॅन. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, आज मयुरेशनी आपल्यासोबत अतिशय फ्रीली गप्पा मारल्या. बरेच आय ओपनर्स होते, बरेच डिजिटल मार्केटिंग, कायरोस फिल्म्स, तो जे पॉडकास्ट घेतो, काय बोलता, त्याच्याविषयी त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. तर ऑफकोर्स या सगळ्या गोष्टी आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करणारच आहोत. तुम्हाला काही डाऊट असेल, तुम्हाला मयुरेशसोबत डायरेक्ट कनेक्ट करायचं असेल, तर त्याचेही कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकूयात. तुम्ही तुमच्या कमेंट्स ज्या असतील त्या नक्की शेअर करा, तुमचे क्वेश्चन्स विचारा, तिथे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.